म्हणाल तसं. ठीक आहे, देवळात भेटूया. देवाच्या साक्षीनं लग्नाच्या तयारीला सुरुवात करूया. हो हो चालेल चालेल. मला बोलाय. बोल बोल, मला बरीच काम आहेत, खूप तयारी करायची आहे. हा, ऐका जरा जयश्रीशी बोला आमच्या. घे बोल 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 बोल. आलोच मी. हॅलो. नमस्कार जयश्रीताई. ते राहू दे. खुश असाल ना? लग्नपत्रिका आल्या. हो हो. असणारच हो. पण हे माहितीये ना तुम्हाला की लग्न माझ्या परवानगीशिवाय होणार नाही. मी कोण आहे, या घरात माझी काय किंमत आहे ह्याची जाणीव आहे ना तुम्हाला? तरी तुम्हाला असं वाटतंय की जर माझी परवानगी नसेल तरीही आकाश आणि माझा नवरा या लग्नाला तयार होतील? नाही होतही असं काही नाहीये. पण तुम्ही हे असं काय बोलताय? मग काय बोलू? इतक्या वेळेला तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण तुम्हाला कळतच नाही. उद्या या तिकडे देवळात. जोपर्यंत बनीच्या नावावर घर केल्याचा पुरावा तुम्ही मला दाखवत नाही तोपर्यंत देवळात पत्रिका ठेवली जाणार नाही. हे प्रॉमिस आहे माझं. लोखंडे आणि सबनीसांचं लग्न आहे ना, तर ते म्हणत होते की 20 तारखेला आपण फुल फॅमिली मीटिंग करूयात म्हणून. 20 तारीख. 20 मे ला काहीतरी आहे ना? 20 मे. अरे हा, लोकसभेत इलेक्शन्स आहेत. बेस्ट आहे ना, सुट्टी असेल, करून टाकूयात. अखेर नाही, त्यांना म्हणावं की दुसरी कुठली तारीख सिलेक्ट करा. आणि इनफॅक्ट आपल्या ऑफिसलाही सगळ्यांना सुट्टी देऊन टाक इलेक्शनच्या निमित्ताने. आणि घरच्या सगळ्यांना वोटिंगला घेऊन जाण्याची तयारी करून घे. ओके दादा. मतदान हा आपला अधिकार आहे आणि आपली जबाबदारी सुद्धा. लोकशाहीने सामान्य जनतेच्या हातात दिलेली खूप मोठी ताकद आहे, म्हणून ह्याला लाईटली घेऊन चालणार नाही. व्यवस्थित विचारपूर्वक रिसर्च करूनच मतदान करा. दादा, रिसर्च करायला वेळ लागेल ना रे. मग रिसर्च करता पण सुट्टी देऊ का? जास्त आगाऊपणा करू नकोस, ती डेट चेंज करून घ्या ती. ओके. फार वाट बघावी लागली नाही ना? हे हो, आम्ही पण नुकतेच आलोय. एक मिनिट. पत्रिका बघा. काय कशी वाटली डिझाईन? वा, सुरेखच आहे एकदम. बघ. छान छान. जावई बापूंना आवडली ना? ते खुश तर आम्ही खुश. काय झालंय जावई बापू? तुम्ही एकदम शांत शांत वाटताय. नाही, त्याची मीटिंग सोडून त्याला इथे आणलंय ना म्हणून नाराज आहे जरा. बरं वसुंधरा, तुला आवडली का पत्रिका? सुरेख आहे. चला मग पत्रिका ठेवूया. काय आजचा दिवस शुभ आहे. चला. काय झालं? आई काय झालंय? कुठे लागलंय? पाय मुरगळला ग माझा. अरे मला नाही चालवणार आता. अगं आता इथपर्यंत आलो, नाही काय म्हणतेस? चल. तर पाय मुरगळला त्याला मी तरी काय करू? आणि मला लागलंय त्याच्यापेक्षा तुम्हाला पत्रिका ठेवणं जास्त महत्वाचं आहे का? नाही नाही, अगं असं नाही. मग ते काही नाही, मला बरं वाटल्याशिवाय पत्रिका ठेवायची नाही. आई, मी डॉक्टरांना फोन लावू का? नको हा, क्यों? नाही नाही, नको नको डॉक्टर नको.
तू असं कर ना, मेडिकल मध्ये जाऊन स्प्रे घेऊन ये ना, बरं वाटेल मला. ठीक आहे मी आलोच. पटकन ये, पटकन ये. अहो तुम्ही काय करता इथे? जा ना तुम्ही पण, तो कुठला तरी भलता स्प्रे घेऊन येईल. जा लवकर. जरा एक हा. पकडा, मी आलो. हाय ग. वसू, माझ्यासाठी पाणी घेऊन येतेस प्लीज? हो आई, जरा पाणी दे ना. नाही अगं, आज पाणी नाही आणलंय मी. मी घेऊन आले लगेच. मी म्हंटल होतं ना तुम्हाला, कोणालाही मंदिराची पायरीही चढू दिली नाहीये मी. मग माझ्या अटीचं काय केलं?